पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया टविता महापुण्य राशी नमस्कार माझा माऊली ज्ञानेश्वराशी समर्थ सद्गुरु गजानन महाराज की भगवान मुंसाजी महाराज की पांडुरंग करू प्रथम नमन कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांती केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवन दुसरी चरण ते नमस्कार होणे आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी संतांच्या अशा पावन भूमीमध्ये आपल्या भगवंतरायाच्या दरबारामध्ये कोणाचा उत्सव चालू आहे श्री संत मुंसाजी बाबाचे चरण बरोबर आहे ना कथेचं आयोजन विश्वाला पावन करणारी कथा आणि तुमच्या आमच्या जीवनातली घालवणारी कथा भागवत कथा काय शिकवते कसं मरावं हे भागवत शिकवते आणि कसं जगावं हे रामायण शिकवते काही पर्वकाळ असतात या पर्वकाळावर आमच्या हरिभक्तीपरायण आमच्या मुक्ताताई दीदी पंढरपूरकर यांच्या रसाळवाणीतून कथेचं रसपान चालू आहे ही सर्व गुणीजन मंडळी आमच्या दिगंबर बाबा असतील वसंत बाबा असतील यांच्या सर्वांच्या साक्षीने आज भगवान कृष्णाचा जन्म झाला आणि कृष्णाच्या वेळी तुम्हाला माहित आहे मी असणारी कोण आहे काय हसता बिचाऱ्या हो काय झालं रे तुले ऐ मिट्टू त्याले कुचका देऊन सांगून राहिलं मामावशी सारखी दिसते म्हणते वार हे डोंगा ऐ डंगडंग लाडकी लेक मी संताची लाडकी लेक मी संताची
भूमीमध्ये अशा पावन भूमीमध्ये बाबाच्या उत्सवामध्ये लेख म्हटलं. पूर्वीचा काळ फार चांगला होता. वेदाने सुद्धा मान्यता दिली, ज्ञानोबारायाने सुद्धा मान्यता दिली, सर्व सकल संतांनी मान्यता दिली. कारण पहिला मान कोणाला दिला? हा कन्येला दिला. लोक म्हणायचे पूर्वी, पहिली बेटी तूप रोटी बरोबर आहे. आता आहे का तसं? मधातला काळ बदलला होता थोडासा. सज्जनो, या लेकीची हत्या गर्भात केली, त्याचा परिणाम आज भोगणं चालू आहे. मुलगी जन्माला आली तर 42 कुळाचा उद्धार करते, आणि मुलगा जन्माला आला तर 21 कुळाचा उद्धार करते. आणि अशा पावन प्रवाहावर ही असणारी कोण? संताच्या घरची. जो आवडे सर्वांशी तोची आवडे देवाशी. आणि संताच्या दरबारात आलेली लेक. अखई चुडा हाती आला, कनकन मोती नाकाला. ज्याचा कधी क्षय होत नाही. कशाचा? नामाचा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. ज्याचा कधी क्षय होत नाही असं असणारं भगवंताचं नामस्मरण ज्यांनी चंद्र सूर्य आहे तोपर्यंत घेतलं, ज्यांनी ज्यांनी या नामाचा उच्चार केला ते सज्जनो आजही अमर आहेत, अमर झाले आणि घेणारे अमर होतील. हा सिद्धांत आहे. अखई चुडा हाती आला, कनकन मोती नाकाला. बोध मुरारी शृंगारीला 84चा शिक्का दिला. तुकातुकी उत्तरीला सहानतेचा कौल दिला. अशी असणारी लेख हिनं काय केलं? संताच्या दरबारात येऊन हसत खेळत बाई मी तुळस लावली. 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 आजही तुळशीला मान आहे. राजा छत्रपतीच्या दरबारात सुद्धा मान होता. आजही आता एवढे आपण मंडळी दिंडी सोहळ्यात जातो आणि दिंडी सोहळ्यात असल्यानंतर कोणाकोणाचा सन्मान होतो, कोणाकोणाचं पूजन होते आपल्याला सर्वांना माहित आहे. गावातून जर दिंडी निघाली तर विनेकऱ्याच्या पाया लागतात लोक. पायावर पाणी, ज्याच्या डोक्यावर तुळस आहे त्याच्या सुद्धा, कारण मान आहे. या तुळशीला घालून पाणी, पाणी घालून गेली जणी. त्याचा परिणाम ज्या वेळेस जनाबाईचा अंतकाल आला, गावातून दिंडी निघालेली आहे. मग तुळशीला आपण माळ घातल्यानंतर महाराज सांगतात आपल्याला, आपण गुरु करतो. काय सांगतात? 15 दिवसाची एकादशी करा आणि तुळशीला पाणी. ती 5 वर्षाची जनाबाई गावावरून दिंडीत निघालेली आहे पंढरपूरला. ती 5 वर्षाची जनाबाई म्हणते, देवा आई वडिला नामदे बाबा, मला सुद्धा दिंडीत आज स्त्री अट्ट आहे, मला सुद्धा दिंडीत जायचं. अगं तू लहान आहे, नाही जायचं म्हणजे तिनं हट्ट केला. दिंडी निघाली आणि दिंडी साधी केली का? नाही तर आता आपल्या हरिपाठात एखाद्या बाईला पावल्या खेळू द्या. काय लोक म्हणतात, वा पान कशी नाचून राहील धांगळ. लोक नाव ठेवतात. अरे नाचायचं असेल तर इथं नाचा. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. मीराबाई सुद्धा नाचली. नाचूंगी 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 नाचूंगी. Na 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 na
पंढरपुरात दिंडी पोचलेली आहे. आषाढीचा एकादशी संपल्या, बारस संपली, काला संपला आणि दिंडी परतीच्या वारीला निघाली. सर्वजण म्हणून राहिले चला निघा आता घराकडे आपल्याला निघायचं आहे. ती 5 वर्षाची जनाबाई म्हणते आजपर्यंत मी तुमची होती आता तुमची राहिली. अगं तुझा सांभाळ कोण करेल? ते म्हणते सांभाळ करणारा तो आहे. तो सांभाळ करणार आहे. काय सांभाळ करेल? रोज जनाबाई सकाळी 4 वाजता उठायची, चंद्रभागेचं स्नान करती, पांडुरंगाच्या काकड्याला जायची. ज्यावेळेस संत काळ आला त्यावेळेस नामदेव महाराजाचे जनाबाईचे उच्चार आहेत. माझ्या जनीला नाही कोणी म्हणून देव घाली पाणी. जनी सांगे सर्व लोका नाऊ घाली माझा सका. तुळशीच्या वनी जना उकलत वेणी. 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 तुळशीच्या वनी जना फायदे भगवंतान सांगतात. हसत खेळत बाई मी तुळस लावली. 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 लावली बाई मी तुळस लावली. तुळस लावली बाई मी तुळस लावली. हसत खेळत या तुळशीला लावून कुंकू कुंकू लावून गेली सखू. आपल्याला माहित आहे सखूबाईचं उदाहरण आपण सखूबाईचा पिक्चर सुद्धा पाहिला. कारण कुंकाची निर्मिती कशापासून होते? चिंचक्यापासून आणि हळदीपासून. आताचे कुंकू कसे आपण तुम्ही का लावत नाही आमच्या लक्षात आलं. कारण हे सर्व कुंकू कसे आहेत? केमिकलचे आहेत. त्याच्यामुळे बऱ्याच महिला मंडळीचे कपाळ खराब झाले. पण कुंकू लावलं पाहिजे. कारण त्याचे फायदे अनेक फायदे आहेत ज्यांना आम्ही आधार चक्र म्हणतो. हे दिवसभर सज्जन हो प्रफुल्लित राहते आणि बुद्धीला चालना देते. बालीची माय अय बेंडकी बसा खाली. काही नाही काहीच नाही खाली बसा तुम्ही. बसा खाली. किटुकला आहे का आजीवा? डंगडंग मला माहित आहे तुम्हाला काय पाहिजे. खुर्चीवरचे दादा कॅमेरेवाले तुम्ही खाली बसा. एकटा लावून द्या ना. जमून ना ते. नाही ते म्हणून ते बुडी मागा पुढे करून राहिले. मी आमला काहून करून राहिले. तुम्ही आमचा फोटो करून राहिले ते तुमचा फोटो काढून राहिले. फक्त एवढंच आहे तिच्याजवळ कॅमेरा नाही. रातभर फोटो मोडल्याशिवाय राहणार नाही तुमच्या नावानं ते.
बसा काही घोर नाही, थोडी ऍडजस्टमेंट करता, इकडे तिकडे व्हा, काही काहीच नाही, दिसतो मी बरोबर, मी इकडे तिकडे होतो. या तुळशीला लावून कुंकू, कुंकू लावून गेली सकू. नाही तर पूर्वीचा काळ आपण पाहतो, प्रत्येक महिला मंडळी आपल्या कपाळाला कुंकू लावायची. आजही आपण मंडळी मराठवाड्यात जर गेलं तर आमच्या 1-1 रुपयाला कुंकू लावायची, 100-100 वर्ष नवरे टिकायची. एवढं कुंकू बारीक झालं, एवढं बारीक झालं, काही काही कपाळाला दिसत नाही, असं वाटते कोण्या बोर्डाची गाडी होय. कुंकूवाल्या गेल्या बाई, टिकल्यावाल्या आल्या, अव माय बाथरूमच्या भिंती साऱ्या सवासणी झाल्या. खूप त्याच्यातली सज्जनो महत्व आहे. हसत खेळत बाई मी तुळस लावली, हसत खेळत बाई मी तुळस लावली, हसत खेळत बाई मी तुळस लावली, तुळस लावली बाई मी तुळस लावली, तुळस लावली बाई मी तुळस लावली, हसत खेळत 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 बाई मी तुळस लावली. या तुळशीला लावून हळद, हळद लावून गेला मुकुंद. कारण तुळस एवढी पवित्र आहे सज्जनो. ज्या वेळेस नामदेव महाराज बेदरच्या बादशाच्या इकडे नौकर होते, आपलं पंढरपूरचं मंदिर हे बेदरच्या बादशाच्या इकडे होतं. तुम्ही म्हणसाल कशाहून? एक अभंग सुद्धा आहे, कानळा राजा पंढरीचा. कर्नाटकाच्या ताब्यात होतो नामदेव महाराज, तिथं नौकर होते. परिणाम असा झाला, चैत्र महिना आहे, काही कारणास्तव राजाला तालुक्याला जायचं आहे. राजाने सांगितलं नामदेव उद्या सकाळी लवकर या. जी मालक. पण नामदेव महाराजाचा नित्यक्रम होता, सकाळी 4 वाजता उठायचं, चंद्रभागेचं स्नान करायचं, पांडुरंगाचा काकडा करायचा आणि घरी आल्यानंतर देवपूजा करायची. चंद्रभागेचं स्नान केलं, पांडुरंगाचा काकडा केला आणि घरी आले. नामदेव महाराजांनी पूजा करून राहिले. 2 नौकर आले बोलावण्याकरता. चला म्हणे महाराज. राजानं बोलावलं, लवकर चला, उन्हीच्या आत घरी आलो पाहिजे. नामदेव महाराजाची पूजा चालू होती. नामदेव महाराजाच्या पत्नीने सांगितलं, जी मालक पाठवतो म्हणे. त्यावेळेस हे नौकर फार विचित्र होते. आजही काही काही आमदार आहे सोबत, काही चमचे असते, कावातही असतात, भांड्यातही असतात, सप्त्यातही असतात. कारण या चमच्यामुळे कितीतरी भांडे रिकामे झाले. त्याची पूजा आणि ते म्हणे महात्माला काय सांगून फायदा. राजाला सांगून राहिला 1-2 लवकर जायचं. चैत्र महिना राजाला लालबून झाला, रथ काढला, निघाला. नामदेव महाराज पूजा झाली आणि तुळशीला पाणी घालत होते. हे पाहिलं राजानं, त्याला सहन झालं नाही. ते गाडीहून उतरला आणि ज्या तुळशीला नामदेव महाराज पाणी घालत होते ती तुळस धरलीन उपटून फेकून दिली. नामदेव महाराज काही बोले नाही. क्या है बोले नामदेवा. नामदेव महाराज बोले ये मेरी माँ है. बोले तेरी माँ बहुत गरीब है. हाँ बोले. तेरे पिताजी का है. बोले खेत में है. बोले सोकारी करने को. बसले रथावर निघाला. असं करता करता तालुक्यावरून आले. दुसरा दिवस निघाला. नामदेवा सकाळी आपल्याला लवकर शेतावर चक्कर मारण्याकरता जायचं आहे. जी मालक. निघाले. बोले नामदेवा कल बोलता था. बोले तेरी माँ बहुत गरीब है. तेरे पिताजी का है. बोले वो खेत में वो बाबुल का झाड़ है, वो झाड़ के ऊपर है. बोले सर्व वावरात चक्कर मारला आणि आले त्या बाबुईच्या झाडाजवळ. आणि त्या बाबुईच्या झाडाजवळ आल्यानंतर त्या बाबुईच्या झाडावर होता काचकोऱ्याचा यल. त्याला चांगल्या बोंड्या लागलेल्या, वाळलेल्या बोंड्या. याले वाटलं याच्या मायनच काही केलं नाही, याचा बाप काय करू. जेवढ्या जोऱ्यात तुळस उपटून फेकून दिली तेवढ्या जोड्यात हा गेला आणि काचकोऱ्याचं झाड उपटाय तयार केली, सुरुवात केली. आता वाळलेल्या काचकोऱ्या झाड उपटा उपटा पडल्या याच्या डोक्यात 2-4. जशा डोक्यात पडल्या कशा शर्टात केव्हा घुसल्या त्याला माहित नाही. आणि शर्टातून धोत्रात घुसल्या. मग इकून खाजाव, तिकून खाजाव, तिकून खाजाव. तुम्हाला माहित आहे काचकोऱ्या ज्याला लागल्या त्याला किती आनंद आहे. कारण सर्वात जास्त काचकोऱ्या कोण्या जिल्ह्यात असतील तर यवतमाळ जिल्ह्यातच जास्त आहेत.
माणसाला तर पहिले शेततळे होते, अंग लहान बुंग झालं अंग, त्यानं धरली शेततळ्यात उडी टाकली. त्याला उडी टाकताना बरं वाटलं, जोपर्यंत पाण्यात होता तोपर्यंत त्याला बरं वाटलं. आणि पाण्यातून वर आला, दुपारचे 12 साडेबारा झाले. नामदेवा बोले तेरी माँ बहुत गरीब है पण तेरे पिताजी बहुत डेंजर आहे म्हणे. अजून काय झालं, थांब ना. निघाल्या घराकडे 12:30 वाजता लवकरच अंगावरचे कपडे वाहून राहिले. अजून अंगार सुरू झाली. बोले नामदेवा तालुक्याला जायचं म्हणे. कशाले म्हणे वैद्याकडे जायला लागते, कारण अंगार थांबून नाही राहिली. गेले वैद्याकडे. वैद्यानं काही आपला त्याचा लेप दिला, पण जोपर्यंत त्याचा लेपाचा पावर होता तोपर्यंत बरं वाटले. जसा डॉक्टर तिथून परत आला वैद्याचे कोण, पुन्हा अंग त्याचा व्हायला सुरुवात झाली. बोल नामदेव आप क्या करना पड़ेगा. नामदेव महाराज बोले तुम कुछ नहीं, मेरे माँ को शरण जाओ. आले, जी तुळस उपटून फेकून दिली ती तुळस पुन्हा लावली, तिला पाणी टाकलं, त्या तुळशीचा पाला घेतला आणि पूर्ण अंगाला लावला. पूर्ण अंगाचा दाह शांत होण्याची ताकद आपल्या पवित्र तुळशीत आहे. म्हणून पवित्र तुळशीची माळ घालण्याकरता सांगतात. आणि तीच माळ आजही आमच्या दिगंबर बाबांनी सोबत आणलेला आहे. ज्याची इच्छा असेल त्यानं घ्या. आज घ्या ना, 8 दिवसानं का काळा ना. तशा मागच्या वर्षी टाकलेल्या अर्ध्या राहिल्या नाही अजून. काही पाण्यात अंग धुवाय गेल्या, काही तशा गेल्या. हसत खेळत बाई मी तुळस लावली, हसत खेळत बाई मी तुळस लावली, हसत खेळत बाई मी तुळस लावली, बाई मी तुळस लावली, तुळस लावली बाई मी तुळस लावली, तुळस लावली, हसत खेळत बाई मी तुळस लावली, हसत खेळत बाई मी तुळस लावली. या तुळशीला लावून बुक्का बुक्का लावून गेला तुका. पूर्वीच्या काळी ज्यावेळेस आता भगवान कृष्णाचा उद्या परवाच्या दिवशी लग्न सोहळा आहे, बरोबर आहे ना. परवाला भगवान कृष्णाला किती पत्न्या होत्या? 16,100. ज्यावेळेस सर्व पत्न्यांना ठरवलं की आपल्याला भगवान कृष्णाची तुला करायची आहे, प्रत्येकीनं आपापला दागिना आणायचा आहे. एका पारड्यातनी भगवान कृष्णाला बसवलं आणि प्रत्येकीनं आपापला दागिना आणायला सुरुवात केली. 16,107 पत्न्यांना आपला दागिना त्या पारड्यात टाकला, पण पारड्या काही वर येऊ लागलं. काय करा, पण आपल्या विदर्भ कन्या असणाऱ्या विश्वजनीने आई रुक्मिणी माता काही दाशा धावत गेल्या. म्हणजे आई साहेब चला तुमच्या जवळला दागिना घ्या. पण त्यावेळेस आई साहेब काय करत होत्या? तुळशीला पाणी घालत होत्या. आई साहेबांना दागिना नाही घेतला, त्यातले 2 पानं घेतले तुळशीचे आणि निघाल्या. ज्या वेळेस त्या पारड्यात टाकले, परिणाम असा झाला, तुळशी पात्रे पारडे टाकिता माधव झाला बरोबरीचा उठा की चला. मागच्या वर्षी आली होती. कुठे आहे आपला बाप्पू? ते नाही रे, दुसरा कुठे? नाही ते तर आहेच. बघा तुम्ही ये ना इकडे, ये बाबा ये ना इकडे ना. अरे ये इकडे, काय लाजायचं काम आहे? अरे 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 तसं नको, दुसरा घ्या ना, जाऊ द्या. या बारक्या पोराला घ्या. ये बाबा इकडे ये रे, ये ये ये, काही लाजू नको.
ए बारीक ए या बारक्या पोराला घ्या ये बाबा ये 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 काही लाजायचं काम नाहीये वा टाळी वाजवण्यासाठी मागच्या वर्षी पोटात होता आजी या लग्न झालं तेव्हापासून असाच असते इकडे काय झालं तुले तुया याट उभा नाही राहून राहिला मुंगसाजी देवाले नवस केला आता आजी बरं दिसून राहिलं नाही तर 6 महिन्यापासून याचा पॅन्ट वल्लाच्या वल्ला होता काय नाही केलं आजी याच्यासाठी हे खाऊ नको ते खाऊ नको ते खाऊ नको भूक लागली का नाही लागली असेल तर दूध पाजतो रोज अर्धा लिटर दूध आणते अर्ध्या दुधाचा चहा करून पिते हो ना याची तब्येत नाही राहत आजी बरी रात्री त्याचे दोन्ही नाक बंद होते कोणी कोण हवा घेते समजे नाही असं वाटते रात्री याच्या नाकात जर 2 काड्या ठेवतो सकाळी काढतो तो कुलप्याहून बाहेर निघला पण आता बरं दिसून राहिलं झाल्या झाल्या लाईन गेली याची दवाखान्यात जशी लाईन गेली तसाच कलर लागला याला तरी चांगल्या पाण्यानं घासलं चांगल्या साबणानं घासलं शेवटी पाण्याचा कलर बदलला पण त्याचा नाही बदलला कारण माल कंपनीचा आहे ना काय हसता पाय ना कसा पाय त्याचा बोक्या होय आजी झोपीत आहे असाच हसते ना हसते का नाही रे लढ नको किती तुमच्या माय बाप त्रास देतात खरं सांगा काय दिसत आहे आजी लग्नाच्या अगोदर आहा आहा ओ आहा ओ आहा ओ आहा काय दिसत आहे लग्नाच्या अगोदर असं वाटतं का गांधीजी बुडा होय असं वाटते त्याची पप्पी घ्या असा जर हसला तर आजी कुत्रे बुजाड देतात माणसं बुजाडतील याच्यात नवल नाही आता बरं दिसून राहिलं ना त्याचे कपडे काढले वावरात उभं केलं तर एकही जनावर येत नाही वावरात काय हसता बंठीच्या पप्पा हो ना काय सांगावं बिचाऱ्या हो मला नांदायचं नाही आता बाई ग नवरा माझ्या मनाजोगा नाही ग नांदायचं नाही आता बाई ग नवरा माझ्या मनाजोगा नाही ग मला नांदायचं नाही आता बाई ग नवरा माझ्या मनाजोगा नाही ग मला नांदायचं नाही आता बाई ग नवरा माझ्या मनाजोगा नाही ग नवरा माझ्या मनाजोगा नाही ग माझ्या मनाजोगा नाही ग माझ्या मनाजोगा नाही ग नवरा माझ्या मनाजोगा नाही ग आजी भेटली आजी म्हणे काय जोळा दिसते म्हणे जसा विठ्ठल रुक्मिणीचा होय म्हणे पाय विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल काय चालत जायची रस्त्यानं जर चालला तर असं वाटते नरेंद्र मोदी होय. लग्न झालं तेव्हा फोन आजीनं संडासले डब्बा नाही नेला. पावसाळ्यातली घटना सांगून राहिली. आहा घर नाही घर. या वर्षी आजी एवढा मोठा पाऊस आला, सर्व पाणी आमच्या घरात गळत होतं ना बाबा. लाईट नाही लाईट. रोज म्हणलं पोरग ग्रामपंचायतच्या खंब्याखाली जाऊन अभ्यास करता ना रे. लग्न झाल्या आजी याचे वायर काटले, यानं डायरेक्ट टाकले. याचे वायर पाहून शासनानं आता नवीन मीटर आणले. मीटर काय म्हणलं माहित आहे म्हणलं. तुम्ही शिल्लक बोलूच नका, एका बुकीत दातच पाडील. काय सांगा, 2 लाईट आहे म्हणजे पाय बरं. तरी याचा फ्यूज उडेल आहे. तरी सध्या सिंगल फेजवर आहे. अजून जसा पाहिजे तर 3 फेजवर नाही आला. मोडी केसे गरबया तुटके से चप्पर देवाला देव घर नाही. आपण ज्या विटा मातीच्या घरात राहतो आपण त्याचा कर भरतो. कुठं ग्रामपंचायत असली तर ग्रामपंचायतला, नगर परिषद असली तर नगर परिषदला, नगरपालिका असली तर नगरपालिकेला. हे एवढं मोठं घर दिलं. आवटा हात का मानव देह लाने तुझा दिया, खाया पिया सुख से सोया, नाक जमा ना किया. हे उष्णन याच्यावर त्याची सत्ता आहे. देहानीला उसना काळाची सत्ता आहे. घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. काळ मोजावया बैसला मापारी, तुका रे व्यवहारी. लय परिवार पाहिले असतील आजी जवळवाल्यानं, पण असा परिवार नसन पाहिला. काय सांगून फायदा. ज्या भांड्यात भगवंताला ठेवायचं हे भांड कसं पाहिजे, स्वच्छ पाहिजे. आणि स्वच्छ करण्याकरता हा दरबार आहे. कोणाचा दरबार प्यारा, दरबार प्यारा.
रात्रंदिवस सेवा हनुमंतरायांनी केली आपल्या अंतकरणामध्ये. प्रभू रामचंद्राला सीतामाईला दाखवलं. ज्या सावता महाराजांनी आपल्या अंतकरणामध्ये भगवान पंढरीनाथाला दाखवलं. अरे ज्या भांड्यात भगवंताला ठेवायचं आहे ते स्वच्छ करण्याचा दरबार आहे. देवाला देवघर नाही. साधं गाईचं दूध असो का म्हशीचं, आपण कास्तकार मंडळी तुम्ही गाईचं दूध असो का म्हशीचं दूध असो, किती घंटे काढल्यानंतर किती घंटे चांगलं राहते? 10 घंटे 12 घंटे. हे दूध तपून ठेवलं तर 20-22 घंटे. तपवलेल्या दुधात ते गुरुरूपी जर इरजण टाकलं तर त्याची निर्मिती कशात होते? दह्यात. दही किती दिवस चांगलं राहते? दही 2-3 दिवस चांगलं. या दह्यावर येणारी मलाई आपण गोळा केली, 8-10 दिवस गोळा केली, सकाळी काकळा रूपी रवी लावली तर त्याची लोण्याची निर्मिती होते. लोणी 15 दिवस चांगलं राहते. हेच लोणी आपण गरम करून जर ठेवलं तर त्याची निर्मिती ही तुपात होते. तूप किती दिवस चांगलं राहते? आपण आहोत तोपर्यंत आपण गेलो तरी तूप चांगलं, असं त्याचं नाव आहे. मग कसं घ्यायचं आहे हे ज्ञानोबाराय हरिपाठात सांगतात. मंथोनी नवनीता रस घे आनंदा, मंथोनी नवनीता रस घे आनंदा, वाया वेद व्यथा साधी मार्ग, वाया वेद व्यथा साधी मार्ग. हरी मुखे वाला, हरी मुखे वाला, हरी मुखे यज्ञ आहे. आपल्याला कोण्या गावाला जायचं असेल, कोण्या कार्यक्रम कुठं जायचं असेल तर 295 दिवस आहेत. किती? वा. पण बाकीची दिवस इथं, कारण हा त्याच्यासाठी देवाला देवघर नाही. तुम्ही मान हलवूच नका म्हणलं सळलुक्यासारखी. 5 वर्ष झाले आजी यानं घरकुलाचा अर्ज दिला. शेवटी याचा घरकुल खांदायचा टाइम आला. तुम्ही हसूच नका म्हणलं. होय कांदा. ज्याले 550 वर्ष घर नव्हतं आजी त्याला घर दिलं. मागच्या वर्षी 22 जानेवारी ते आपल्या घरात गेला. तुम्हाला देणार नाही? 5-6 खेप आजी मला फोन आला यवतमाळून. मला म्हणे बंठी, मला बबली म्हणे है नाही मा घरचा बंठी. कवा वाजवून घंटी सांगत नाही. 2-3 खेप फोन आले म्हणे यवतमाळ जिल्ह्याचे तू म्हणे बचत गटाचे अध्यक्ष होय म्हणे. काय सांगून फायदा बिचारे. काय लोकांचे नवरे पाहिलेत हरी किती. याचा मीटर काटा जाग्यावरच नाही राहत. काय सांगून फायदा. मी हवं म्हणून राहतो आजी. दुसरी स्थित आतापर्यंत निघून गेलीस ती. हराय फुटली असती, हराय टाकल्या. हसूच नका म्हणलं. आहाय आहाय. तरी त्या दिवशी मी यायला आर्नील दवाखान्यात नेलत. दिवसाची गोळी घेऊन राहिले, रात्रीची गोळी घेऊनच नाही राहिले. माकडे पाहिले कसाच हसते. लग्न झालं तर अजून असाच करून राहिला आजी. हे असा करते हे असं करून राहिला. आता मी कोणाकडे पाव खरं सांगणार. रोज म्हणलं आजी पोरग शाळेत जाते. जातन बाबा अजूनही नापास नाही झाला. अंगणवाडीत जाते तेव्हा बसून. झाला का नाही पास तू? आजी त्याला ट्युशन नाही, रोज अभ्यास करते. करता का नाही? हो नापास
तुम्ही शिल्लक बोलूच नका म्हणलं. काय वाटून राहिलं तुम्हाला? ओय! ओय! हो ना, आज जर मी आती आले 2 रट्टे दिले का नाही, सकाळ घरी जाऊन तुम्ही तशा करसाल म्हणून मारून नाही राहिली आले. नाही तर हे काय वलवल करते वा. जळू नको बाबा. रोज आहे घरात खायला काही. एवढा मार्गशीर्ष महिना झाला म्हणलं, वैभव लक्ष्मीचं व्रत केलं, एका तरी गुरुवारी लेकराला काही खाऊ घातलं का? काय खाऊ घातलं? काय म्हणते काजून भाई? समजलं तुला आजी? माय 5 वर्ष झाले लग्न झालं, मला लय समजून राहिला अजून. लेकरू झाला तरी नाही समजलं. लढू नको. रोज म्हणला शाळेत जाते, एक डब्बा ते खाते, दुसरा डब्बा माया नावाचा घरी आणता ना बाबा. कशाचा सांग? खिचडीचा आणता ना. आजी याच्या नावाचे आलेले तांदूळ पण यानं नेऊन विकले बरं. तुम्ही हसूच नका म्हणलं. दादा 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 म्हणजे तो याच्यापेक्षा परडी घ्या आणि माऊरले चाललं जा. पण या लेकराच्या जीव तुटते आजी. असं वाटते आपल्याला नवरा भेटन, याले बायको भेटन, लेकराला माय भेटत नाही ना. मगापासून बुडा मिस कॉल देऊन राहिला ते. 2 खेप चष्मा काढून पुसला बुड्यानं. बुड्याला वाटलं झालं हे मॉडेल कुठून आलं काजू. जोंधळाची भाकर बया अंबाडीची भाजी, त्यावर तेलाची धार नाही. जोंधळ कर्माला म्हटला, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. दादीला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादीला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादीला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादीला नको ग बाई, नको या वर्षी याचा शाळेत पहिला नंबर आला. पहिला कार्यक्रम जवळ्यात झाला, दुसरा कार्यक्रम यवतमाळले झाला. झाला ना बाबा? आता याचा 3रा कार्यक्रम यवतमाळले आहे. कुठे आहे आता 3रा कार्यक्रम? 26 जानेवारी नागपूरले आहे ना बाबा. मले म्हणे मम्मी आणि हे पप्पा. आजी डोक्याला तेल नव्हतं लावायले तर कडनं गेला वारकाच्या दुकानावरून चाटी करून आला. काय करावं काही समजून नाही राहिलं. जोंधळ काय सांगितलं? या वर्षी याचा शाळेत पहिला नंबर आहे. मले म्हणे मम्मी, सर्वांच्या मम्म्या ड्रेस घालतात म्हणे, मले म्हणे तू ड्रेस घाल म्हणूस ना बाबा. 8 दिवस झाले आजी ड्रेस पाया चालले. मले म्हणते सर्व दुकानं पाहिले, कोण्याच दुकानात माप सापडून नाही राहिलं म्हणते. कोणता ड्रेस म्हणा? करीना पॅटर्न. हे म्हणते मा पैजामा किती फाटन. फाटकेचा लुगड्या बाया, तुटकीचा चोडी, शिवायला दोरा नाही. आपला संसार कसा आहे? फाटकाय. एक संपलं की दुसरं तयार आहे, त्याचं नाव संसार आहे. कानोबा तुझी घोंगडी चांगली, आमाशी का दिली वांगुली. भगवंताची चांगली, आपली कशी आहे? फाटकी आहे. तुकडोजी महाराज तर पुढे जाऊन सांगतात, माझी गोधडी झाली जुनी, हिला हो दोन्या कुणी. मीराबाईने याला चादर
दोऱ्याच्या दर्या जिनी रे जिनी. मग शिवण्याकरता त्या दोऱ्याची गरज आहे. कोण्या? विश्वपट ब्रह्मद्वारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. एवढा मोठं पोरग झालं. एकतीर ड्रेस तुमच्या घरचा आहे का त्याच्या अंग? हे सर्व कपडे मामाच्या घरचे आहेत का नाही रे? काढून टाक बंटी, काढून टाक. पिल्लू पिल्लू अय पिल्ल्याचा बाप काढून टाक. काढून टाक. दे चड्डी नाही घातली त्यानं. फाटकेचं लुगडे बाई, तुटकीचं चोरी, शिवायला दोरा नाही. दादला नको ग बाई, या राज्यातले लेणे नाही. आज त्या सोन्याची गरज आहे. कोण्या? अरे ज्यांच्या दरबारात सोन्याचा पिंपळ आहे, सोन्याचा असता तर लोकांनी ठेवला असता का? आज त्या सोन्या सुखासाठी करशी तळमळ. मग तू पंढरीशी जाय एक वेळ, अवघाची सुखरूप होशी, जन्मो जन्मेचे दुःख विसरशी. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, मनवा हरीचे दास, भजन करास. एका जनार्दनी समरस झाले, तो रस येथे नाही बसा. टाटा टाटा एका जनार्दनी समरस झाले, तो रस येथे नाही. आपण एसटी स्टँडला गेलो, उसाचा भेटल, पायनॅपलचा भेटल, निंबाचा भेटल. पण नाथबाबांनी कोणता सांगितला? शेवी तो हा रस, वाटी तो आणि का, घ्या रे होऊ नका रान भरी. ब्रह्मरस घेई काढा, तेने पिढा वारेल. आज त्या रसाचं दुकान घातले दुकान, देती आली आशिदान. संत उधार उधार, भरले अनंत भांडार. त्याचं दुकान घातलं. आता सज्जनो 4 दिवस दुकान आहे. सर्व मंडळी या दुकानचा माल घेण्याकरता गजर करू आणि दुसऱ्या भारोडाकडे आपण